नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जलसुरक्षेचं दुसरा घटक जलसंधारण या घटकावर आधारित उपक्रम, अहवाल लेखन, प्रकल्प आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथम सत्र या घटकावर आधारित. यापूर्वीच आपण सर्व प्रकरणांचं स्वाध्याय लेखन पूर्ण केलेलं आहे. तेही आपल्याला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जलसुरक्षेची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला संपूर्ण अभ्यास पाहायला मिळेल. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. घटक 2 जलसंधारण, उपक्रम, अहवाल लेखन 1. घटक 2 वर आधारित ही उपक्रम म्हणजे यादी दिलेली आहे. त्यावर आधारित आपण अहवाल लेखन उपक्रमाचं करणार आहोत. बघा या ठिकाणी घटक 2 उपक्रम, अहवाल लेखन. उपक्रमाचं नाव आहे स्वतःच्या घरासाठी जलसंधारण नियोजन करणे. त्याचा उद्देश, महत्त्व, कालावधी, साहित्य, कार्यपद्धती, त्यानंतर छायाचित्र. आपल्या पाठ्यपुस्तकात हे चित्र पहा. जलसंधारण नियोजनाचं. घरावरच्या छताचं पाणी कशा पद्धतीने पाईपाद्वारे साठवलं जातं ते या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. नवीन काय शिकलात, त्याचे निष्कर्ष, उपक्रमाविषयी आपले मत, अनुभव, पालकांची मदत, त्यानंतर पालकांचे मत या उपक्रमाच्या संदर्भात, सहकार्य घेतलेल्या व्यक्ती, वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी. म्हणजे अशा प्रकारे या प्रकरणावर आधारित अहवाल लेखन करत असताना जी काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले होते त्या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या घटकावर आधारित दुसरं अहवाल लेखन उपक्रमाचं नाव आहे परिसरातील विहिरीचे विविध प्रकार अभ्यासणे. त्याचं महत्त्व, कालावधी, साहित्य, कार्यपद्धती, त्यानंतर छायाचित्र. परिसरातील विहिरीचं चित्र या ठिकाणी दिलेलं. त्यानंतर उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. नवीन काय शिकलात, निष्कर्ष, उपक्रमाविषयी आपले मत, पालकांची मदत, पालकांचं मत, सहकार्य घेतलेल्या व्यक्ती, वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी. त्यानंतर प्रथम सत्राचं पहिला घटक आणि दुसरा घटकावर आधारित संपूर्ण स्वाध्याय लेखन, प्रकल्प, उपक्रम आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे.
आता ह्या दोन्ही घटकांवर आधारित प्रथम सत्रासाठी आपल्याला एक प्रकल्प अहवाल लेखन आपल्याला करायचं आहे. बघा तो प्रकल्प अहवाल लेखन. प्रकल्पाचं नाव आहे आपल्या परिसरातील पाणलोट क्षेत्रात अभ्यास करताना विकासासंबंधी उपाययोजना सुचवा. बघा त्याची माहिती. प्रकल्पाची गरज, गृहीतक, साहित्य व उपकरणे, कार्यवाहीचं नियोजन, प्रत्यक्ष कृती, त्याचं वर्णन, निरीक्षण नोंदी, त्यानंतर निष्कर्षाचे प्रतिपादन, अनुमान, त्यानंतर उपाययोजना प्रकल्पावर आधारित, संदर्भ साहित्य आणि शेवटी ऋणनिर्देश. त्यानंतर काही आवश्यक छायाचित्रे प्रकल्पासंदर्भात, पाणलोट क्षेत्राच्या संदर्भात, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जलसुरक्षा या विषयाचा प्रथम सत्राचा अभ्यासक्रम या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखं सेकंड टर्मचाही अभ्यास आपल्याला करायचा असेल, स्वाध्याय कार्य कंप्लीट करायचं असेल, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक पहा. थँक्यू.